आजच्या बातमीत आपण एका महत्त्वाच्या वाहतूक नियमाबद्दल बोलणार आहोत, ज्याचा संबंध थेट आपल्या वाहनांच्या सुरक्षिततेसाठी आहे। राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी एक दिलासा देणारी पण तितकीच महत्त्वाची बातमी आहे। जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी अर्थात HSRP बसविण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढविण्यात आली आहे। यावर अधिक माहिती पाहूया। महाराष्ट्रात 2019 पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे। यासाठी यापूर्वी 30 जून ही अंतिम मुदत होती। मात्र नंबर प्लेटचा तुटवडा आणि नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत तिसऱ्यांदा वाढवून आता 15 ऑगस्ट करण्यात आली आहे। राज्य परिवहन विभागाने हा निर्णय घेतला असून यापुढे कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे। परिवहन विभागाच्या आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात सध्या 2 कोटींपेक्षा जास्त जुनी वाहने आहेत। यापैकी केवळ 23 लाख वाहनांवरच HSRP बसविण्यात आले आहेत, तर 40 लाख वाहनधारकांनी ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केली आहे। याचा अर्थ अजूनही सुमारे 1,25,00,000 वाहनांवर नवीन नंबर प्लेट बसविणे बाकी आहेत। केवळ 30% वाहनधारकांनीच ही प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर 70% वाहनांची नोंदणी होणे बाकी आहे। यास मोठ्या तांत्रिक आणि पुरवठा अडचणी लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्यात आली आहे। यापूर्वी 31 मार्च 2025, 30 एप्रिल आणि त्यानंतर 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। HSRP नंबर प्लेट बद्दल माहिती देताना अमरावती येथील प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी सांगितले की ही नंबर प्लेट ॲल्युमिनियम पासून बनवलेली असते आणि त्यावर क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर असतो। यात छेडछाड विरोधी लॉक असतो। होलोग्राम खाली लेझर बँडेड 10 अंकी पिन कोड आणि एक सिरियल नंबर असतो। ही नंबर प्लेट चोरी रोखण्याकरिता, वाहन ट्रॅकिंगसाठी आणि इतर सुरक्षा कारणांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। देशातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांकरिता HSRP बसवणे आता अनिवार्य आहे। राज्यातील 60 प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांची 3 मंडळांमध्ये विभागणी केली आहे। या 3 मंडळांकरिता मेसर्स रोजमर्टा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड, मेसर्स रियल मेझॉन इंडिया लिमिटेड आणि मेसर्स FTA HSRP सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या 3 कंपन्यांची निवड करण्यात आली आहे। आरटीओ अमरावती तर्फे सर्व वाहन चालकांना, विशेषतः वाहन मालकांना निवेदन करण्यात येत आहे की सर्वांनी नवीन 1/4/19 पूर्वीची जी वाहनं आहेत आपली नोंदणी, तर त्या वाहनांसाठी HSRP प्लेट लावणे बंधनकारक आहे। आणि HSRP प्लेट लावण्यासाठी आता 15 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। तरी सर्वांना आवाहन करण्यात येते की त्या मुदतीपूर्वीच सर्वांनी HSRP प्लेट लावून घ्यावी। तर केंद्र शासनाच्या 6 डिसेंबर 2018च्या नोटिफिकेशननुसार 1/4/19 नंतर नोंदणी होणाऱ्या सर्व वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे। आणि त्यानुसार वाहन नोंदणी केल्यानंतर त्या वाहनांना HSRP प्लेट बसवली जाते आणि त्यानंतरच वाहन हस्तांतरण वाहन मालकाकडे वाहन दिलं जातं। परंतु 1 एप्रिल 2021 पूर्वीच्या वाहनांना सुद्धा, जे जुन्या वाहनांना सुद्धा नंबर प्लेट HSRP नंबर प्लेट लावणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तर अमरावती जिल्हा आपला झोन 1 मध्ये आहे। महाराष्ट्र शासनातर्फे 3 कंपन्यांची नेमणूक केली आहे आणि ह्या 3 कंपनीपैकी झोन 1 आणि झोन 2 आणि झोन 3 असं महाराष्ट्रातील विभागणी केलेली आहे। त्या झोन 1 जो आपला अमरावती जिल्हा हा झोन 1 मध्ये येतो आणि आपलं काम हे रोजमर्टा कंपनीकडे देण्यात आलेलं आहे। त्यांची जवळजवळ 32 सेंटर्स आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याप्रमाणे ऑनलाईन बुकिंग करायचं आहे। आपण ऑनलाईन बुकिंग करून अपॉइंटमेंट नोंदणी करून घेतल्यानंतर त्या सेंटरमध्ये जाऊन HSRP नंबर प्लेट लावणं आपल्याला बंधनकारक आहे। HSRP प्लेटचं ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर ऑनलाईनच पेमेंट करायचं आहे। 2 व्हीलरसाठी आणि ट्रॅक्टरसाठी 450 रुपये फी आहे। 3 व्हीलरसाठी 500 रुपये, LLV म्हणजे हलकी मोटर वाहनं म्हणजे कार संवर्ग, नंतर ट्रक, बसेस या वाहनांसाठी 745 रुपये एवढे शुल्क आहे HSRP प्लेटसाठी। या प्लेटचं वैशिष्ट्य म्हणजे या प्लेटमध्ये छेडछाड करता येत नाही आणि ती एकदा जर काढली तर ती परत बसवता येते आणि त्यामुळे वाहनांची नंबर प्लेट चोरी किंवा नंबर प्लेट बदलून चोरीचे गुन्हे करणे अशा प्रकारांना आळा बसणार आहे। त्यामुळे सर्व वाहनधारकांना निवेदन करण्यात येत आहे की सर्वांनी HSRP प्लेट आपल्या वाहनांना बसवून घेण्यात यावी। आपल्या अमरावती जिल्हा हा झोन 1 मध्ये येत असून जवळजवळ 32 सेंटर्स आहेत आणि त्या 32 सेंटर्सची यादी सुद्धा आम्ही प्रेस नोट मध्ये दिलेली आहे आणि तरी सर्व वाहनधारकांनी या संधीचा लाभ घ्यावा।
15 ऑगस्ट ही अंतिम मुदत असून या मुदतीत नोंदणी न करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असा स्पष्ट इशारा राज्य परिवहन विभागाने दिला आहे। त्यामुळे लवकरात लवकर आपल्या वाहनांची HSRP नंबर प्लेट बसवून घ्या आणि दंडात्मक कारवाई टाळा।